पालघर जिल्ह्यातील वसई इथं बहुजन समाज पक्षाच्या वतीनं संतांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाच्या माध्यमातून संतांच्या मानवतेच्या आणि समतेच्या विचारांची पेरणी करण्यात आली। समाजाला दिशा देणाऱ्या या महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। पालघर जिल्हा बहुजन समाज पार्टीच्या वतीनं वसईमध्ये संतांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली। या सोहळ्याचे नियोजन केवळ उत्सव म्हणून न करता लोकांमध्ये एक आदर्श निर्माण करण्यासाठी करण्यात आलं होतं। भारत देशात अनेक संत होऊन गेले, ज्यांनी व्यवस्थेविरुद्ध जाऊन सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलंय। याच विचारांचा जागर या कार्यक्रमात करण्यात आलाय। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंद चव्हाण यांनी आपल्या प्रबोधनातून मानवाला मानवता देणाऱ्या संतांच्या विचारांचं महत्त्व पटवून दिलं। जिथे विचारांची पेरणी होते तोच खरा आनंदमय सोहळा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। प्रबोधनकार ठाकरे यांनी संत गाडगेबाबा, संत रविदास आणि संत तुकाराम यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकला। संत गाडगेबाबांनी कधीही मंदिरात न जाता हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा आणि समाजसेवेचा जो संदेश दिलाय तोच खरा ईश्वरी सेवा असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी बोलताना वक्त्यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समता या 3 सूत्रांचा उल्लेख केला। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, महात्मा गांधींचं स्वातंत्र्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली समता या तिन्हींचा मिलाप जेव्हा होईल तेव्हाच राष्ट्राचं खरं कल्याण होईल असा विश्वास या सोहळ्यात व्यक्त करण्यात आलाय। बहुजन समाज पक्षाच्या या उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक होत असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते। संतांचे विचार केवळ जयंतीपुरतेच मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।